ओम नमो भगवते वासुदेवाय. यवनराज भय आणि त्याचा भाऊ प्रज्वाल यांनी त्या राजा पुरंजनाच्या नगरीचा फार विध्वंस करून टाकला. त्याच्या कुटुंबाचे वादात झाले आणि हा पुरंजन आपली पत्नी पुरंजनी हिच्या प्रेमामध्ये इतका आसक्त झाला की त्याला काय करावं हे सुचेना. अत्यंत दुःखी झाला, शोक करायला लागला आणि त्या दरम्यान त्या पुरंजनानं अत्यंत निर्दयपणे यज्ञामध्ये ज्या ज्या पशूंचा बळी दिला होता ते पशु सुद्धा त्यांना झालेली पीडा, त्यांना झालेला त्रास, त्यांना झालेले कष्ट हे आठवून त्या पुरंजनाच्या शरीराचे कुऱ्हाडीनं परशुनं लचके तोडायला लागले. अनेक वर्ष हा राजा पुरंजन विवेकहीन अवस्थेमध्ये किंकर्तव्य मूढ होऊन अपार अशा अंधारात खितपत पडला होता आणि सदैव दुःख कष्ट भोगत राहिला. सदैव मनामध्ये आपल्या स्त्रीचं चिंतन असल्यामुळं, त्या पुरंजनीचं चिंतन असल्यामुळं शेवटी ते चिंतन करता करताच त्यानं देह ठेवला आणि अंत्यमतीस्सा गती या न्यायानं त्याला जो पुढचा जन्म मिळाला तो सुद्धा स्त्रीचाच जन्म मिळाला. नृपश्रेष्ठ विदर्भ राजाच्या घरी तो स्त्री होऊन जन्माला आला. ती अतिशय सुंदर कन्या होती आणि जेव्हा ती विवाह योग्य झाली तेव्हा त्या विदर्भ राजानं सगळीकडे जाहीर केलं की माझी कन्या ही वीरशुल्क आहे, तेव्हा ह्या पृथ्वीवरचा जो कोणी सर्वश्रेष्ठ पराक्रमी वीर असेल त्याच्याशीच माझ्या कन्येचा विवाह होईल. हे जाहीर झाल्यानंतर पांड्य नरेश महाराज मलयध्वज यांनी असलेल्या सगळ्या राजांचा रणांगणामध्ये पराभव केला, त्या सगळ्यांवर विजय मिळवला आणि त्या विदर्भ कन्येशी विवाह केला. पुढे कालांतरानं त्या विदर्भ कन्येपासून मलयध्वजाला एक काळेभोर डोळे असलेली सुंदर मुलगी झाली आणि तिच्या पाठीवर 7 मुलगीही झाले की जे पुढे काळाच्या ओघात द्रविड देशाचे 7 राजे झाले. पुढे म्हणाले की ह्या प्रत्येक मुलानं, 7तल्या प्रत्येक मुलानं अनेक मुलांना जन्म दिला की ज्यांचे वंशज ह्या पृथ्वीला या मन्वंतराच्या अंतापर्यंत भोगत राहतील किंवा त्याच्याही नंतर ते पृथ्वीचा भोग घेत राहतील. ती जी राजा मलयध्वजाची पहिली मुलगी होती ती अतिशय व्रतस्थ होती, व्रतशील होती. तिचा विवाह पुढे अगस्त्य ऋषींशी झाला आणि अगस्त्य ऋषींपासून तिला दृढच्युत नावाचा मुलगा झाला आणि दृढच्युताला पुढे एधमवाह नावाचा मुलगा झाला. शेवटी राजर्षी मलयध्वजानं ह्या पृथ्वीवरचं जे राज्य होतं ते आपल्या मुलांमध्ये वाटून दिलं आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती करण्याच्या इच्छेनं तो त्या मलय पर्वतावर जाऊन राहिला. अर्थात त्याच्याबरोबर चंद्रिका ज्याप्रमाणे चंद्राचं अनुसरण करते त्याप्रमाणे त्याची पत्नी ती सुद्धा आपलं घर, मुलं बाळ, सगळे भोग या सगळ्यांवर पाणी सोडून त्या सगळ्यांना तिलांजली देऊन आपला पती पांड्य नरेश याच्याबरोबर मलय पर्वतावर निघून गेली. तिथे चंद्रवसा, ताम्रपर्णी आणि वटोदका नावाच्या 3 नद्या त्या परिसरात वाहत होत्या. त्यांच्या पवित्र अशा पाण्यामध्ये स्नान करावं
रोजच्या रोज, आणि आपलं शरीर आणि आपलं मन सदैव शुद्ध ठेवावं, निर्मळ ठेवावं, असा दिनक्रम चालला होता. देह टिकवण्यासाठी कंद, मुळं, फळं, बिया, फूल, पान, गवत आणि मिळणारं पाणी, असा क्रमाने त्या सगळ्यांचं सेवन करत करत त्यांचं शरीर पुढे अतिशय कृश होत गेलं. आणि या महाराज मलय ध्वजानं श्रीकृष्ण भक्तीच्या ओघामध्ये सर्वत्र समदृष्टी ठेवून निरनिराळी जी द्वंद्व आहेत, शीत उष्ण, वर्षा वायू, तहान भूक, प्रिय अप्रिय, सुख दुःख, या सगळ्या द्वंद्वांवर विजय मिळवला. तप आणि उपासना यांच्या योगानं आपल्या ठिकाणच्या सगळ्या वासना त्यांनी संपून टाकल्या, निर्मूळ करून टाकल्या. आणि त्याचबरोबर यमनियमांचं कसोशीने पालन करून इंद्रिय, प्राण आणि मन यांना आपल्या ताब्यात ठेवलं. आणि स्वतःच्या ठिकाणी, आपल्या जीवाच्या ठिकाणी तो ब्रह्मभावना करायला लागला. म्हणजेच मी ब्रह्म आहे अशा प्रकारची दृढ भावना त्याच्या ठिकाणी निर्माण झाली. अशा प्रकारे 100 दिव्य वर्ष, मानवी वर्ष नव्हे, दिव्य वर्ष, त्या एखाद्या वृक्षासारखा निश्चल भावानं त्या ठिकाणी तो राहिला, एकाच ठिकाणी राहिला. आणि भगवान वासुदेवांच्या ठिकाणी, भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी पराकाष्ठेचं प्रेम निर्माण झाल्यानंतर आतापर्यंत जे शरीर सांभाळून ठेवलं होतं त्या शरीराचं सुद्धा भान त्याला राहिलं नाही. भगवान श्रीकृष्णांनाच आपला गुरु मानून त्यांनी केलेल्या उपदेशाला आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी धारण केलं. आणि सगळीकडे स्फुरित होणारा जो विशुद्ध असा विज्ञान दीप, त्या दीपाच्या प्रकाशात त्याला असं आढळलं की अंतःकरणाच्या वृत्तींचा प्रकाशक हा आत्माच आहे. आणि स्वप्नावस्थेमध्ये जसे देहादी सर्व उपाधींमध्ये व्याप्त असलेला तो दिसतो, तसं तो त्यांच्यापासून पृथक आहे, वेगळा सुद्धा आहे. आणि असा अनुभव करता करता सगळ्या बाजूनी त्याच्या ठिकाणी औदासीन्य आलं, विरक्ती आली, तटस्थता आली. आणि आपला आत्मा आणि ते परब्रह्म हे अभिन्नच आहे, एकच आहे, असा त्याचा निश्चय झाला. आत्मा परब्रह्मात आहे, परब्रह्म आत्म्यात आहे, आणि आजूबाजूला दिसणारं भासणारं सगळं जग हे परब्रह्म रूपच आहे. अशा प्रकारच्या चिंतनातून तो सगळ्या प्रकारे शांत झाला. तो पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.